नमस्कार, जय शिवराय। हे बघा मी आता आहे ना काय करते, सगळी कामं उरकलेत, वर गेले पेपर द्यायला। अजून एक पेपर आहे त्याचा, ते संपला बोर्डाचा पेपर। आता मी भिजत घातलं होतं वाल, मोड कसे आलेत, छान आलेत मोड बघा। आता आपल्याला याच्या साला काढायच्या आणि याची आमटी बनवायची। तर आता आपल्याला काय करायचं, थोडंसं पाणी आहे ना गरम करून घेते। गॅस चालू केलाय, तो ठेवलाय, पाणी घालते। गरम करून घेतलं ना मग लवकर साला निघून जातात। मस्त आज वालाची आमटी करते म्हणलं संध्याकाळसाठी। मग चांगलं मोड पण येऊन दिले, 3 दिवस चांगलं भिजत ठेवलं होतं, चांगले मोड पण आले। असे छान मोड आले, छान मोड आले बघा। रोज कंटाळा येतो स्वयंपाक काय करायचा, सकाळचं उठा, सकाळचा विचार काय डब्याला करून द्यायचं, संध्याकाळचा विचार काय संध्याकाळी स्वयंपाक करायचा। म्हणलं मस्त वालाची आमटी करते, छान अशी वालाची आमटी मस्त होते। आणि हा वाल आहे ना खूप चवसाठी चांगला आहे, चव भारी लागते। मोड आलेले तर लयच भारी। आणि असं पण आपण भिजून आमटी केली तर असं पण छान घुगऱ्या टाईप होतात। पण आपल्याला आमटी करायची आहे म्हणून मी वाल भिजत घातले। बघितलं पोरांचा शाळेतून आलाय मोबाईल खेळत बसलाय। अभ्यास करायचा तर बोलतो करतो आला, आत्ता चालू शाळेमधून, बोलतोय बारका माझा। त्याची सकाळी शाळा आहे ना शनिवार आज, आणि आता सकाळची शाळा चालू झाली। तर दिवसभर आता शाळा नसते, कारण ऊन लागतं ना, म्हणून आता सकाळची शाळा ठेवली। आला तर अभ्यास करायचा, तर नाही मला बोलतो थोडा टाईम बसू दे, मी गेम खेळू दे, मग अभ्यास करतो। 8वीचा अभ्यास आहे, करायला पाहिजे ना। काय आहे पोरांचं कसं आहे, थोडंसं त्यांना आराम पण द्यायला पाहिजे। आता पाणी आहे ना चांगलं, आता लगेच साला निघून जाईल। जरा चप्पल शोधून येते, काल पोरं होळी खेळता माझी चप्पलच एक पुढं टाकली, बघ एक चप्पलच आहे, चप्पलच नाही घालायला, काय बोलायचं। त्या दिवशी पण नवीन चप्पल आणली पोराची एक चप्पल कुठंतरी घालावली। काल पण शोधली, इथं तिकडं जाऊन शोधायला लागेल चप्पल कुठे टाकली। काय खरं नाही बाबा हे पोरं। आता त्यांचे स्लीपर घालून जायला लागेल मला चप्पल घालायला नाही। अक्कल नको पोरांना, ही दुसरी पोरं असतात ना गावातली। आता कुठं शोधायला जायचं, पण एक चपलांचा नाद चांगला नाही, कुठं टाकलीत काय माहिती, काय कळतच नाही आहे। इकडं तर शोधलं मी, सकाळी पण शोधलं, नाही भेटली। तर कुठं शोधू, बघ इथं दुसरे कोणाची तरी चप्पल लपून ठेवली, काय खरं नाही बाबा। हे बघ ही कोणाची तरी चप्पल लपून ठेवली। हे असली पोरं काल होळ्या खेळल्या खरं, पण दुसऱ्यांच्या चपलाच गुल करतात, काय गरज आहे का। तर इकडं बघते तर बरं। कुठं पण टाकून देतात चपला। आता एक चप्पल घालून फिरायचं का काय, आणि इथं काय दुकानं जवळ आहे आमचे, लांब जायला लागतं चपला आणायला, आणि गल्लगत हातामध्ये पैसे असतात का चपला घ्यायला, कळत नाही, काय नाही वळत नाही पोरांना, समजतच नाही पोरं काय करतात उद्योगपती। हां इकडं बघते जरा, इथं कुठं टाकली असेल तर। काही खरं नाही बाबा या पोरांचं। हे बैल आली, बैल बघायची का आमच्या इथून, दिसतात का,
गाई आणि बैल बिचाऱ्यांना खायला सोडले. हिरवं काय राहिलं नाही, सगळं सुकलंय. दिसली का बैल? बिचाऱ्यांना काय खायला नाही आहे. हिरवंगार आहेच नाही, सगळं सुकून गेले. हे सगळं सुकलंय. प्लीज मला कमेंट करून सांगा कसं वाटलं इथं आमच्या इथूनला नजारा गावचा. हे तिकडे कंपन्या सगळ्या, तर तिकडे कंपन्या आहेत आणि सगळं सुकलंय. गायला पण खायला नाही राहिले चारा, मग वैरण विकत घ्यायला लागते. इथं पण नाही दिसत आहे. काय खरं नाही बाबा, कुठं लपवली का कळतच नाही. चप्पल डोकं आऊट झाले. त्यांची स्लीपर घातली मी आता पायामध्ये आणि उन्हाचे चटके किती वाजतात पायाला. पाय टाकू नाही शकत, एवढं ऊन लागत आहे. चप्पलच नाही, काय बोलायचं. हे बघ इथं पण नाही. काय खरं नाही बाबा. हे पोरं कुठे कुठे लपून ठेवतात देवालाच माहिती. आज येऊन ते विचारणार आहे मी. कोण आलं ना, मग त्यांच्या पोराने लपून ठेवलं त्याने आणून द्या माझी चप्पल, सरळ बोलणार आहे. त्या दिवशी नवीन चप्पल पोराची पण असंच केलं. नवीन चप्पल आणली तेव्हा पण त्याची नवीन चप्पल एक गुल केली आणि एक ठेवली. एक दिवस तर मी स्वतः पाहिलं झाडाची इथं लपून ठेवलेली. काय बोलणार आहे त्यांना. तो भडकले होते. चपलांचा काय नाद आहे म्हणलं, कळतच नाही त्यांना अजिबात. तो शोधायचं कुठं नाही समजतच नाही आहे. डोकं आऊट झालं माझं. तिकडं काय मला भेटली नाही, इकडं तर शोधून पार झाले मी. चला ओके बाय. माझी लाईव्ह बघत जावा, कशी वाटले कमेंट करून सांगा मला आणि लाईक करायला विसरू नका. आता घरात येते, तर पाणी गरम करून टाकलं तर वालामध्ये, ते आता सोलून घेते. हे बघा चांगलं हे झालेलं आहे. आता पटकनी सोलायला काय हरकत नाही. चला ओके बाय.